यांनी बहुमत गमावलं आहे. 400 पार 400 पार 400 पार ते जेमतेम 200 पार झाले आणि त्याला जबाबदार राहुल गांधी. आणि ते राहुल गांधी त्यांच्यासमोर लोकसभेतले विरोधी पक्षनेते म्हणून बसलेले आहेत. त्यांना बहुतेक हे सहन होत नसावं, त्यांचा स्वभाव तसा नाही आहे. त्यांना आता हुकुमशाही एकाधिकारशाही याच्यावर राहुल गांधी यांचा लगाम येणार आहे. विरोधी पक्षनेत्या जर विरोधी पक्षनेता ज्याला घटनात्मक दर्जा आहे, संविधानिक दर्जा आहे, त्या पदावरील व्यक्तीला पंतप्रधान बालबुद्धी वगैरे म्हणत असतील तर तो त्यांचा अपमान नसून संविधानाच्या त्या पदाचा अपमान. आणि म्हणून आम्ही म्हणतो की संविधान खतरे में आहे. मोदी कोणत्याही प्रकारचं संविधान घटना नियम पाळायला तयार नाही. आणि आम्ही जे म्हणतो की संविधान खतरे में आहे, या बालबुद्धीच्या नेत्यानं तुम्हाला घाम फोडला लोकसभा निवडणुकीत आणि याच बालबुद्धीच्या नेत्यानं तुमचं बहुमत गमावायला लावलं. आणि ह्याच बालबुद्धीच्या नेत्यानं त्यांच्या पहिल्या भाषणात तुमचा बुरखा फाडला. याची अस्वस्थता आपण समजू शकतो. पण संसदेमध्ये उभं राहून तुम्ही विरोधी पक्षनेत्यांना ज्याच्या मागे 232-237 खासदारांचं बळ आहे, आपल्या बरोबरीचं बळ आहे, आपण कुबड्यांवर आहात, त्यांना अशा प्रकारे अपमानित करणं याच्यामध्ये तुमची संस्कृती दिसते. तुम्ही लोकशाही, संसदीय लोकशाही मानायला तयार नाही, संविधान मानायला तयार नाही. आणि म्हणून आम्ही ते म्हणतो संविधान खतरे में आहे मोदींमुळे, ते यामुळेच. हो, नक्कीच. त्यांनी काल राज्यसभेमध्ये मी जेव्हा भारतीय जनता पक्षानं कशा प्रकारे निवडणुका जिंकल्या आणि काही जागा लोकसभेच्या चोरण्याचा प्रयत्न केला हे सांगतात त्याने माझा माईक बंद केला. मला खरं म्हणजे बोलायचं होतं. तुम्ही आणीबाणी आपत्काल म्हणताय, त्या आपत्कालाचं सत्य मला काल सांगायचं होतं, पण ते त्यांना समजल्यामुळे मी सुरुवात केल्यावर त्यांनी माझा माईक बंद केला. 50 वर्षापूर्वीची आणीबाणी तुम्ही विसरायला पाहिजे, भविष्यात पाहायला पाहिजे. भूतकाळाचे मुद्दे कुठे उकरत बसतात. 25 जून 1975 या दिवशी रामलीला मैदानावरून सैन्याने बंड करावा, लष्करानं बंड करावं अशा प्रकारचं आवाहन केल्यावर या देशात अराजक माजेल अशी भीती इंदिरा गांधींना वाटली. पोलिसांनी सरकारचे आदेश पाळू नयेत अशा प्रकारे तेव्हाचे नेते जाहीरपणे बोलायला लागल्यावर इंदिरा गांधींच्या जागी अटल बिहारी वाजपेयी जरी असते तरी त्यांनी या देशात आणीबाणी लावली असती. हे मला काल सांगायचं होतं आणि मला ते संसदेच्या सभागृहात बोलू दिलं नाही. माझा माईक बंद केला. त्या सैनिकांना बुलेट प्रूफ जॅकेट नव्हतं काँग्रेसच्या काळात असं पंतप्रधान म्हणतात. बघा, 50 वर्षापूर्वीच्या या गोष्टी जर तुम्ही आता काढत असाल तर आता असं आहे की मग लडाखमध्ये जे चीनचं सैन्य घुसलं आहे, आता जॅकेट आहे ना. तेव्हा जॅकेट नव्हतं, आता जॅकेट आहे बुलेट प्रूफ. तरीही लडाखची 24,000 वर्गमैल जमीन ही चीनी सैन्याने आपल्या ताब्यात घेतली आहे. काय करते तुमचं बुलेट प्रूफ जॅकेट तुम्ही दिलेलं? सांगा ना. आता आहेत ना बुलेट प्रूफ जॅकेट, तरी लडाखमध्ये अरुणाचलमध्ये घुसखोरी झालेली आहे. याचं उत्तर द्या. पंतप्रधानांचं भाषण सुरू असताना विरोधकांचा गोंधळ कायम होता. पंतप्रधानांनी हेडफोन लावलेले होते, ते काढलेच नाही, त्यांनी भाषण संपेपर्यंत. असं पहिल्यांदाच झालं. विरोधी पक्षाची ताकद आहे. आतापर्यंत मोदींवरती ही वेळ आली नव्हती, ती आता आलेली आहे. बोले. हाथरसमध्ये एक मोठी घटना घडलेली आहे सर. जवळपास 116 जणांचा मृत्यू झालेला आहे. ह्या
विठू बाबांच्यावर सरकारचं लक्ष नाही असं वाटतं का? उत्तर प्रदेश अशा प्रकारचं सत्संग आयोजनं याच्यावर बंधन असली पाहिजे. नवी मुंबईमध्ये आम्ही अनुभव घेतलेला आहे. नवी मुंबईच्या खारघरमध्ये अमित शहांच्या उपस्थितीमध्ये चेंगराचेंगरी झाली, भरुणात माणसं मेली 40च्या वर. महाराष्ट्रात देशामध्ये अशा प्रकारचे जेव्हा ते सत्संग होतात, धार्मिक सोहळे होतात, त्यांच्यावरती कोणाचंच नियंत्रण नसतं. कोण आहे ते सगळे, कोणासाठी चाललं आहे, ही त्या राज्य सरकारची जबाबदारी आहे. सर, जयंत पाटील काल बोलत होते, त्यांनी बोलता म्हटलं की नकली वाघ हे महायुतीत आहे, असली वाघ आमच्यासोबत आहे. असं कोण म्हणाले? जयंत पाटील. मग ते बरोबर बोलले आहेत ना. जयंत पाटील हे बरोबर बोललेले आहेत. महायुतीमध्ये जे स्वतःला वाघ समजत आहेत, त्यांना वाघाचं जे कातडं आहे ते मोदी शहांनी दिलेलं आहे. ते कोल्हे आणि लांडगेच आहेत. मोदी शहांनी त्यांना जे वाघाचं कातडं पुरवलेलं आहे, त्याच्यामुळे ते वाघासारख्या डरकाळ्या मारत फिरत आहेत. नोव्हेंबरमध्ये निवडणुका झाल्यावर यांची कातडी आणि यांची मुखवटी आम्ही उरबडून काढू. अजित पवारांची गटाची काल एक बैठक झाली, त्या बैठकीला सर नवाब मलिक गेलेले होते. आमदार आहेत ते. हा? ते आमदार आहेत. महायुती विरोध करते ना. त्यांना देवेंद्र फडणवीसांनी विरोध केला होता, पत्र लिहून. पत्र लिहून विरोध केला मग होता. आता त्यांनी विरोध केला का नाही मला माहीत नाही. आता एका मताची गरज आहे त्यांना, त्यांच्या आता एका मताची गरज आहे. नवाब मलिक यांच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस यांचा व्यक्तिगत राग, नवाब मलिक यांच्यावरती व्यक्तिगत राग का आहे आणि त्याच्यामुळे त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये कसं अडकण्यात आलं हे सगळं रेकॉर्डवरती आहे. नवाब मलिक यांच्यापेक्षा भयंकर गुन्हे केलेले लोक शिंदे गटामध्ये आहेत आणि भाजपमध्ये आहेत. त्यांच्यावर फडणवीस बोलणार आहेत का? मी अनेकदा सांगतो की महाराष्ट्राचं राजकारण जर कोणी बिघडवलं असेल